आजकाल सिलेबस खूप अवघड होत चालला, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य गायडन्स आणि कोचिंग क्लासची गरज आहे। म्हणूनच आज मी आलो इचलकरंजीतील 44 वर्षापासून पालक आणि विद्यार्थ्यांची पहिली पसंती असलेला क्लास म्हणजेच कोहिनूर क्लास यांच्याकडे। या ठिकाणी नर्सरी पासून ते 12वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते। अनुभवी शिक्षक आणि पर्सनल अटेन्शन, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॉपर गायडन्स, हेच आहे या क्लासचे वैशिष्ट्य। आणि इथे सध्या ऑफर्स देखील सुरू आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांची फी 16,000 ऐवजी फक्त 12,000 रुपये ठेवण्यात आली आहे, तर 9वीच्या विद्यार्थ्यांची फी 13,000 ऐवजी फक्त 9,000 ठेवण्यात आली आहे। आणि इतर सर्व वर्गावरही भरघोस अशी सवलत मिळणार आहे। चला तर आता ऐकूया या क्लास मधील विद्यार्थ्यांचे मत। या क्लासमध्ये सर्व प्रकारच्या प्रश्नांची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेतली जाते। इथं होणाऱ्या वीकली टेस्ट आपल्या मार्क्सचा ग्राफ वाढवण्यास मदत करतात। या क्लास जॉईन केल्यापासून माझ्या मार्क्समध्ये खूप प्रोग्रेस झाले आहे। या मुलांची तर ऍडमिशन पक्क झाले, मग तुम्ही कधी घेता? कोहिनूर क्लासेस, नदीवेस नाका, गाव भाग, इचलकरंजी। नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला। आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी। चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी। पंचगंगा प्रदूषण विरोधात नागरिक आक्रमक, काळा ओढा मुजवून प्रशासनाला दिला इशारा। कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी पंचगंगा नदी सध्या प्रदूषित बनली आहे। कोल्हापूर येथील जयंती नाल्याचे सांडपाणी, लक्ष्मी औद्योगिक वसाहतचे केमिकल पाणी, इचलकरंजी शहराचे कापडावर प्रक्रिया करणारे केमिकलयुक्त सायझिंग प्रोसेसमधील पाणी काळा ओढाद्वारे थेट पंचगंगा नदीमध्ये सोडल्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे। याचा अनुषंगाने शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी आज संपूर्ण गाव बंद ठेवून इचलकरंजी शहरातील काळा ओढ्यावर आज रस्ता रोको करून काळा ओढा मुजल्यात आला आहे। यावेळी पुलावरून एकाने उडी टाकण्याचा प्रयत्न केला। काही काळ तणावाचे वातावरण बनले होते। इचलकरंजी शहरामध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कापड उत्पादन मोठ्या प्रमाणात होते। कापडावर सायझिंग प्रोसेसद्वारे प्रक्रिया केली जाते। हे केमिकलयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट काळा ओढाद्वारे पंचगंगा नदीमध्ये सोडले जात असल्यामुळे नदी प्रदूषित बनली आहे। याचा धोका शिरोळ तालुक्यातील 14 ते 15 गावांना बसला आहे। येथील शेतीही धोक्यात आली आहे। वारंवार जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, इचलकरंजी महानगरपालिका, प्रांत अधिकारी यांना तक्रारी देऊन बैठका घेऊन सुद्धा याकडे कोणी गांभीर्याने लक्ष दिलं नाही। याच अनुषंगाने पंचगंगा बचाव कृती समितीच्या वतीने शुक्रवारी दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी इचलकरंजी शहरातील टाकवडे वेश येथे काळा ओढ्यावरती रास्ता रोको करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी प्रशासनाचा कोणताही अधिकारी न आल्यामुळे आंदोलनकांनी काळा ओढ्यामध्ये जाऊन 2 JCB व 2 ट्रॅक्टरच्या सहाय्याने व मानवी साखळी करून काळा ओढ्यामध्ये भराव टाकण्यात आला व ओढा मुजवण्यात आला। यावेळी आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। यावेळी मानवी साखळी करत काळा ओढ्यामध्ये दगडही टाकण्यात आले। ज्या ठिकाणी महानगरपालिकेने काळा ओढ्यामध्ये चेंबर केले आहे त्या ठिकाणी भराव टाकण्याचे काम आंदोलकांनी केले आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते। पंचगंगा नदी ही औद्योगिक वसाहतीमुळे प्रदूषित झाली आहे। अशा उद्योजकांवर कठोर कारवाई करावी। जे केमिकलयुक्त पाणी थेट नदीमध्ये मिक्स होत आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। जर काळा ओढ्यामधून प्रदूषित पाणी बंद जर झाले नाही तर इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठा करणारे मजरेवाडी येथील पंप बंद करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। इचलकरंजी शहराला मजरेवाडी, कुरुंदवाड येथून कृष्णा नदीतून पाणी उचलले जाते व पाणी पुरवठा केला जातो। आम्हाला केमिकलयुक्त पाणी पंचगंगा नदीद्वारे देत असाल तर तुमचे पिण्याचे पाणी बंद करू, असा इशारा यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे। यावर लवकरात लवकर पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी पावले उचलावी अशी मागणी आंदोलन अंकुशच्या वतीने करण्यात आली। यावेळी या आंदोलनावेळी पंचगंगा मुक्तीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।